नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ बोलबाया मराठी पॉडकास्ट चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आणि तुम्हाला माहिती आहे आज आपण आपल्या स्टुडिओमध्ये नाही आहेत, तर आज आपण पल्लवीताईच्या स्टुडिओमध्ये आलेलो आहेत. आणि आज आपल्या स्टुडिओवरती पल्लवीताई आणि गिरीशदादा आलेले आहेत. पल्लवीताई चित्रकार आहे आणि गिरीशदादा तुम्हाला माहिती आहे आधी आपल्या पॉडकास्टवर आलेले आहेत आणि गिरीशदादा लेखक आहेत. तर नमस्कार. नमस्कार. पल्लवीताई, मी बघितलं तू चित्रकार आहेस, तर थोडंसं तुझं इंट्रोडक्शन दे ना. नमस्कार, माझं नाव पल्लवी डाफळे. मी प्रोफेशनल आर्टिस्ट आहे. घाटकोपर माणिकलाल या ठिकाणी आपला स्टुडिओ आहे, कलादालन बाय कॅनस नावाने, जिथे तुम्हाला महाराष्ट्राच्या इतिहासावर आधारित सगळ्या वस्तू पाहायला मिळतील. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पेंटिंग, छत्रपती संभाजी महाराजांचे स्कल्पचर्स, तसेच आपले मराठा शस्त्रांच्या प्रतिकृती, अशा बऱ्याच वस्तू तुम्हाला इथे पाहायला. गिरीश दादा, तुझ्याबद्दल दोन शब्द म्हणजे तुझी ओळख सांग. नमस्कार, गिरीश पडतरे. अनेकांनी तुमच्या प्रेक्षकांनी ह्याच्या अगोदर पण आपले पॉडकास्ट पाहिले असेल आणि भूताच्या गोष्टी हॉरर पॉडकास्ट करण्यासाठी पण थोडंसं प्रसिद्ध आहे मी. लवकरच मार्चमध्ये एक पुस्तकही प्रकाशित होतं आहे माझं. महाराजांबद्दल अजून इतकं वाचन खूप केलं पण लिहिलं नाही आहे जास्त. पण आज पहिल्यांदा मी तुमच्या पॉडकास्टवर आलो. जितकं महाराजांना उलगडता येईल तितकं उलगडण्याचा प्रयत्न करू, छान गप्पा मारूया. ताई, चित्रकलेची सुरुवात तुझी कुठून झाली? चित्रकलेची सुरुवात माझी लहानपणापासूनच झाली आहे. कारण माझ्या घरातच चित्रकलेचंच वातावरण होतं. माझे बाबा प्रोफेशनल आर्टिस्ट होते. ते जे स्कूल ऑफ आर्ट्समधून त्यांनी डिपेड केलं होतं. त्यांचा पण स्वतःचाच व्यवसाय होता. त्यांच्यासोबत लहानपणापासून स्केचिंग करणं, पेंटिंग करणं, आम्ही आउटडोअरला पेंटिंगला जायचो, घरी करायचो, असं माझं रोजच्या ह्याच्यातली गोष्ट होती. छंद म्हणून मी ते करतच होते आणि त्याच गोष्टीचं रूपांतर माझ्या प्रोफेशनमध्ये झालं. तर मी आज कमर्शियल आर्टिस्ट आहे. पहिला प्रश्न तुला असेल की लेखकाच्या नजरेमधून छत्रपती शिवाजी महाराजांना तू कसा बघतोस? लेखकाच्या नजरेतून पाहताना मला महाराज हे केवळ इतिहासातील राजा वाटत नाही, तर ते एक जिवंत विचार वाटतात. आयुष्यात पाहिलं की कळतं, तलवारीपेक्षा बुद्धीने आणि सत्यापेक्षा मूल्याने मोठे होते. सामान्य माणसाच्या दुःखाशी जोडलेला राजा, स्वराज्यासाठी झटणारा नेता आणि भविष्यासाठी मार्ग दाखवणारा विचारवंत, या तिन्ही रूपात मला छत्रपती शिवाजी महाराज दिसतात. आणि एक लेखक म्हणून माझ्यासाठी महाराज हे सतत प्रेरणा देणारा प्रवासच आहे. तर माझा दुसरा प्रश्न पल्लवीताईला असेल, छत्रपती शिवाजी महाराजांचं चित्र काढण्याचं पहिलं कारण काय आहे? कारण असं नाही आहे, तो एक विषय नाही आहे, ती एक भावना आहे. छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे लहानपणापासून मी त्यांचे खूप सारे चित्र काढले आहेत. म्हणजे तेव्हा गुगल आणि ते सगळं इंटरनेट नव्हतं, तर मी न्यूजपेपरमधून कटआउट्स, निमंत्रण पत्रिकांमधले कटआउट्स जपून ठेवायचे आणि प्रत्येक चित्र मी स्केचमध्ये त्यांचं उतरवलं आहे. पण प्रोफेशनली जेव्हा मी काम करायला लागले त्यावेळेस माझ्याकडे स्वतःसाठी काम करायला वेळच नव्हता मिळत आणि माझी इच्छा होती की मला महाराजांचं काहीतरी छान आर्टवर्क बनवायचं आहे, स्वतःसाठी बनवायचं आहे. आणि ज्यावेळी लॉकडाऊन लागलं, मी म्हणेन की तो एक सुवर्ण काळ होता माझ्यासाठी, कारण माझ्याकडे तेव्हा खूप वेळ होता. आणि मग मी ठरवलं की आता मला स्वतःसाठी काम करायचं आहे, तर मग मी छत्रपती शिवाजी महाराजांचं पेंटिंग करणारच. आणि म्हटलं एवढा वेळ आहेच तर मग लहान कशाला करायचं, म्हणून मी मोठा कॅनव्हास घेतला, 5 फुटाचा कॅनव्हास. आणि त्याच वेळेस विपुल हळदणकर म्हणून माझा एक मित्र आहे जो कोल्हापूरचा आहे, त्याने एक आर्टवर्क क्रिएट केलेलं, महाराजांवरच होतं. मॉडेल शूट केलं होतं त्याने छत्रपती शिवाजी महाराजांचं पोशाख घालून आणि ते मला खूप आवडलं, खूप म्हणजे खूप आवडलं. तर मी ठरवलं की मी त्याचाच रेफरन्स घेऊन माझा आर्टवर्क बनवेन. आणि साधारण मला वाटतं मला 45 दिवस लागले हे पेंटिंग बनवण्यासाठी. म्हणजे मी दिवसातले म्हणेन 12 ते 15 तास कंटिन्यू याच्यावरती काम करत होते, त्या पेंटिंगवरती. आणि जेव्हा ते पूर्ण झालं त्यानंतर खूप छान प्रतिसाद मिळाला. म्हणजे तो माझ्यासाठी अनपेक्षित होता की मी स्वतःसाठी आर्टवर्क केलं होतं. मी लोकांसाठी, म्हणजे मी आतापर्यंत कमर्शियली काम करत आले, मी लोकांसाठी पेंटिंग करत आले, पण हे पेंटिंग जे केलं तर मी स्वतःसाठी बनवलं होतं. पण लोकांनी खूप प्रेम दिलं त्याच्यावरती आणि प्रत्येकाला हवं होतं की ते त्यांना त्यांच्या घरी लावण्यासाठी ते उपलब्ध असावं. म्हणून मी या पेंटिंगच्या कॅनव्हास प्रिंटसुद्धा उपलब्ध केल्या की प्रत्येक शिवप्रेमींना त्यांच्या घरामध्ये ते लावता येईल. मग आपण त्या वेगवेगळ्या साईजमध्ये पण देतो, म्हणजे अगदी 1 फूटपासून 5 फुटापर्यंतच्या कॅनव्हास प्रिंट उपलब्ध आहेत. आणि मला असं वाटतंय
की ते महाराष्ट्रातल्या प्रत्येक कोपऱ्यात ते असावं. म्हणजे आम्ही इतक्या कॅनव्हास प्रिंट आत्तापर्यंत सेल केल्या आहेत की त्या महाराष्ट्रातल्या प्रत्येक कोपऱ्यात निश्चितच लागलेल्या असतील. बरं. तर मग तू ताई ह्या कॅनव्हास पेंटिंगबद्दल बोललीस की कमी दरामध्ये तू उपलब्ध करून दिली. हो. मग जर कोणा शिवप्रेमींना जर पाहिजे असतील तर कसं तुला संपर्क साधायचा? आपलं पेज आहे इंस्टाग्रामवरती कॅनस स्टुडिओ नावाने. त्याच्यावरती ते इन्क्वायरी करू शकतात. और आपला व्हॉट्सअपवरती ते कनेक्ट करू शकतात. 8779749823 हा आपला व्हॉट्सअप नंबर आहे. याच्यावरती पण ते इन्क्वायरी करू शकतात. बरं. दादा, माझा पुढचा प्रश्न तुला असेल की महाराजांचा असा कोणता गुण आहे जो आजच्या काळात सर्वात जास्त महत्त्वाचा तुला वाटतो? महाराजांवर लिहिताना मला एक गोष्ट सतत जाणवली की ते खूप कणखर होते. निर्णय जरी कठोर घेतला असला तरी तेवढेच महाराज संवेदनशील पण होते. मला वाटतं आजच्या तरुणांनी हे शिकायला हवं. मजबूत राहा, ठाम राहा, पण न्याय करुणा सोडायची नाही. मला महाराजांचा हाच गुणधर्म सर्वात जास्त आवडतो आणि फार गरजेचा वाटतो. तर ताई, माझा पुढचा प्रश्न आहे, तलवार, नजर, चेहरा, देहबोली यातून तुम्ही महाराजांचा स्वभाव चित्रात कसा दाखवतात? या पेंटिंगमध्ये मी महाराजांची जी तलवार आहे ती सज्ज दाखवली आहे, आक्रमक दाखवलेली नाही आहे. तलवार हे शक्तीचं प्रतीक आहे, तर पण नियंत्रणात असलेली शक्ती. महाराजात हे कधीही हिंसक नव्हते, ते आवश्यक तेवढेच कठोर होते. तर मला तेच त्यातून दाखवायचं होतं. त्यांची जी नजर आहे ती दूरदृष्टी पाहणारी होती. फक्त समोरच्या लढाईचा विचार न करता त्या पलीकडे भविष्यातल्या स्वराज्याकडे पाहणारी त्यांची नजर होती आणि तीच करारी नजर दाखवण्याचा मी प्रयत्न केला आहे. त्यांच्या एक्सप्रेशनबद्दल जर तुम्ही म्हणाल तर मला त्याच्यामध्ये शांतता आणि त्यांचा रुबाबदारपणा हे दोन्ही गोष्टी दाखवायच्या होत्या. कारण त्यांचा स्वभावच मुळात शांत आणि ठाम होता. तर मला ते दाखवायचं होतं आणि मला वाटतं ते लोकांपर्यंत पोहोचलं, कारण लोक तसं मला फीडबॅक देत असतात म्हणून. आणि त्यांच्या देहबोलीतून मला हे दाखवायचं होतं की राजा फक्त तलवार धारण करणारा नाही आहे, तर जबाबदारी धारण करणारा राजा आहे. तर दादा, तुझ्या वाचनामध्ये काही किस्सा आहे का? किस्सा म्हणजे असं स्पेसिफिक नाही आहे, पण मी वाचलं होतं कुठेतरी, आता खूप छान आहे की 1680 साली महाराजांचं निधन झालं. 1681 साली औरंगजेब हा महाराष्ट्रात आला. त्यावेळी असं काही महाराष्ट्र वगैरे नव्हतं, हे संपूर्ण हिंद प्रांत होतं. आणि 1681 साली औरंगजेब महाराष्ट्रात आला आणि तो इथेच मेला. पुढे मग त्याच्या लढाया झाल्या छत्रपती संभाजी महाराजांबरोबर, राजाराम महाराजांबरोबर, राणी ताराबाई आणि संताजी धनाजी. तुम्ही या सगळ्यांमध्ये त्याचा जो काळ होता तो इथे थांबला होता महाराष्ट्रात, 27 वर्ष थांबला होता. आणि 27 वर्ष थांबताना त्याचे जे काही पत्र गेली आहेत तिकडे दिल्लीला परत, त्या पत्रामध्ये तो असं लिहितो की शिवाजी मला अजून छळतो. आता इतका मोठा राजा जो महाराष्ट्रात आला आहे, 1680 साली महाराजांचं निधन झालं आहे, हे त्याला कळालं असेल ना. पण तरी तो आला आहे 1681 साली पूर्ण ताकद घेऊन आणि 27 वर्षाच्या त्या पत्रांमध्ये असं लिहितो की शिवाजी मला अजून छळतो. म्हणजे काय? म्हणजे हे जे त्यांचे विचार जिवंत राहिले. हां, तो आला होता मुळात 1681 साली छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार मारायला. तो कधीच त्याला जमला नाही. तो आला, इथेच मेला आणि इथेच गाडला गेला. मला असं वाटतं की छत्रपती शिवाजी महाराज एक विचार आहे, जिवंत विचार आहे आणि तो विचार आजपर्यंत चालू आहे. मग तुम्ही स्वातंत्र्याचा काळ घ्या, तुम्ही संयुक्त महाराष्ट्राचा लढा घ्या, हे सगळे आंदोलनं जे काय महाराष्ट्रात आत्तापर्यंत झाले त्या सगळ्यांचा आदर्श, सगळ्या पक्षांचा, सगळ्या नेतृत्वाचा आदर्श फक्त एकच राहिले, म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. तर ताई, माझा पुढचा प्रश्न असेल की तू अनेक आर्ट केले आहेस, तर साधारण किती दिवस लागतात? या पेंटिंगसाठी तरी मला 45 दिवस लागले होते. पण त्या 45 दिवसात मी जवळजवळ 12-15 तास कंटिन्यू काम करत होते. आणि असं स्पेसिफिक नाही सांगता येणार एका पेंटिंगसाठी किती वेळ लागतो,
कारण त्याच्यामध्ये आपण दिवसभर किती वेळ काम करतो आणि आपण त्या झोनमध्ये जाऊन काम करतो. कारण मी असं पण केलंय की एक पेंटिंग 3-3, 4-4 महिने पण केली आणि एक पेंटिंग मी 15 दिवसात सुद्धा संपवली. बरं, तर मग ताई तू अजून कोणत्या कोणत्या प्रकारच्या पेंटिंग काढल्या, म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काढल्यास आहेत, तर अशा अनेक तुला काही ऑर्डर्स आल्या असतील वेगळ्या? सध्या तरी माझा जो विषय आहे तो आपल्या महाराष्ट्रातल्या इतिहासावरच चालू आहे. आता मी माझी जी रिसेंट चालू आहे ती जिजाऊंची आहे, माँसाहेब जिजाऊंची. ती लवकरच मी लॉन्च करेन. आणि जर ताई आपला पॉडकास्ट बघून जर कोणी ऑर्डर दिली वेगळ्या कस्टमाइज पेंटिंगची, तर ती तू पूर्ण करू शकते? हो, आपण करू शकतो. तर ताई माझा पुढचा प्रश्न आहे, शिवाजी महाराजांवर चित्र काढू इच्छिणाऱ्यांना जे कलाकार असतात त्यांना तू काय सल्ला देशील? मी सांगेन की महाराज हे फक्त चेहरा किंवा पोशाख नाही आहेत, तर इतिहासाचा संदर्भ घ्या, त्यांचं व्यक्तिमत्व जाणून घ्या आणि त्यानंतर तुम्ही काम चालू करा. दुसरी गोष्ट म्हणजे प्रत्येक रेषा ही जबाबदारीनेच काढली गेली पाहिजे. त्यामुळे तुम्ही तुमच्या शैलीतच चित्र काढा. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मला वाटतं की चित्र काढताना प्रसिद्धीचा विचार करू नका. जेव्हा तुमच्या भावनेमध्ये प्रामाणिकपणा असेल तेव्हा पेंटिंगमध्ये महाराज साकारतीलच. आणि ताई तू बोललीस की तू जे आर्टवर्क करते, पेंटिंग करते, ती किती साईजपासून म्हणजे पेंटिंग करतेस? जर हँडमेड पेंटिंगचा आपण जर विचार केला तर कमीत कमी 3 फुटापासून मी पेंटिंगच्या साईजेस चालू करते. त्यापेक्षा कमीमध्ये मला असं वाटतं की मला जितकं बारीक डिटेलिंग आणि काम करायचं असतं ते तितक्या छोट्या साईजमध्ये नाही करता येत. जेव्हा एखादा चेहरा काढायचा आहे तर तो एवढा साईजमध्ये तरी असला पाहिजे ज्याच्यामध्ये मला हवे तसे त्याच्यामध्ये एक्सप्रेशन्स टाकता येतील. आणि ताई मी बघतोय स्टुडिओमध्ये आणि काय म्हणजे पेंटिंग्स तर आहेत, तर महाराजांबद्दल शस्त्र पण तू ठेवलेली आहे, हो, जिरटोप वगैरे आहे. शस्त्र आहेत, हो. तर म्हणजे यांची साधारण काय किंमत आहे किंवा म्हणजे काय काय आपल्याकडे उपलब्ध आहेत? पेंटिंगची किंमत तर आपल्याकडे अगदी 500 रुपयापासून फ्रेम चालू होतात, छोट्या फ्रेम्स. आणि भिंतीवर लावण्यासाठी आपण एक स्टँडर्ड साईज जी देतो ती 2 फुटापर्यंतची फ्रेम आहे. पेंटिंग कॅनव्हस प्रिंट आहे जी साधारण 2,500च्या आसपास ती कॅनव्हस प्रिंट येते. आणि स्कल्पचर्स जे आहेत ते स्कल्पचर्स 1,000 रुपयापासून चालू होतात. छत्रपती शिवाजी महाराजांचे छोटे छोटे स्कल्पचर्स आहेत, मावळ्यांचे आहेत, तसेच छत्रपती संभाजी महाराजांचे सुद्धा आहेत. तसंच ताई आपल्याकडे शस्त्र पण आहेत. हां, शस्त्रांच्या प्रतिकृती आहेत आपल्याकडे. प्रतिकृती आहे. हां, तर ते 1,000 ते 1,200 रुपयापासून चालू होतात. ओके. आणि मग ही आपण ऑनलाईन वगैरे डिलिव्हरी करतो? ऑनलाईन डिलिव्हरी आपण फक्त पेंटिंगशी करतो. ओके. आणि स्कल्पचरमध्ये, मूर्त्यांमध्ये काही स्पेसिफिक आहेत ज्या आपण डिलिव्हरी करू शकतो, पण मॅक्झिमम स्कल्पचर तुम्हाला येऊनच घेऊन जायचं, कारण त्याच्यामध्ये बारीक बारीक डिटेलिंग्स असतात. आता इतकी मूर्ती आहे त्याच्यामध्ये तलवार किती नाजूक असणार, मग तितकी ती तेवढी सांभाळावीच लागते. तर ताई सर्वात कठीण चित्र तुझ्यासाठी कोणतं होतं आणि का? कठीण नाही म्हणता येणार, पण चॅलेंजिंग होतं नाही आहे, कारण ते चित्र आता चालू आहे, अजून पूर्ण झालेलं नाही आहे. ते माँसाहेब जिजाऊंचं पेंटिंग मी सध्या करत आहे. आणि त्याच्यासाठी चॅलेंजिंग असं होतं की रेफरन्सेस फार उपलब्ध नाही आहेत जिजाऊंचे. तर इतिहासातून जे वर्णन, त्यांचं जे माहिती मिळाली आहे त्यावरून मी त्यांचं पेंटिंग करते. तर त्यांच्या चेहऱ्यावरचं तेज दाखवताना त्यांची ताकद, संयम आणि मातृत्व याचा समतोल साधायचा होता. आणि ते पूर्णपणे मला त्यांचं व्यक्तिमत्व म्हणजे चेहरा मला स्वतःला बनवायचा होता. तर तो मी प्रयत्न केला की मी हे सगळं त्याच्यातून त्यांच्या एक्सप्रेशन्समधून दाखवेन. दुसरी गोष्ट म्हणजे मला आपल्या दागिन्यांचा, मराठमोळ्या दागिन्यांचा अभ्यास करावा लागला, कारण ते दागिने फक्त त्यांच्या सजावटीसाठी नव्हते, त्या काळाची ओळख होती आणि त्यांचं व्यक्तिमत्व त्याच्यातून दर्शवलं जातं. तर त्याचा अभ्यास करून ते दागिने मी केलेले आहेत. आणि तिसरी गोष्ट म्हणजे त्यांची साडी जेव्हा मी करत होते तर मला तो राजेशाही जो लूक आहे तो मला दाखवायचा होता, पण मी 3 वेळा त्या साडीचा रंग बदलला आत्तापर्यंत. तर आता तिसऱ्यांदा मला तो जो मला एक्सपेक्टेड जो रिझल्ट होता तो आता मला तिसऱ्यांदा जेव्हा मी त्याचा रंग बदलला तेव्हा मला तो मिळाला आहे. होपफुली लोकांना पण तो आवडेल. आणि ताई तुला एक शेवटचा प्रश्न, चित्रकार म्हणून नाही तर एक मराठी माणूस म्हणून
महाराजांकडे तू कसं बघतेस? महाराज हे माझ्यासाठी फक्त इतिहासातले राजे नाही आहेत, ते माझी ओळख आहेत आणि त्यांच्यामुळे जे काय आहे ते अस्तित्व आज आहे आपलं सर्वांचंच. तर त्यांचे विचार जपणं, त्यांचा आदर्श जगणं आणि त्यांचे विचार पुढच्या पिढीपर्यंत हीच खरी आदरांजली माझ्यासाठी आहे. दादा, लेखक म्हणून नाही तर एक मराठी माणूस म्हणून छत्रपती शिवाजी महाराज तुझ्यासाठी काय आहे? लेखक म्हणून नाही तर मराठी माणूस म्हणून छत्रपती शिवाजी महाराज हे माझ्यासाठी अभिमानाची ओळख आहे. ते मला माझा स्वाभिमान आठवण करून देतात. अन्यायासमोर न झुकणं, संकटातही न डगमगणं आणि माणूस म्हणून जबाबदारीने वागणं, हे सगळं मला महाराजांकडून मिळालं. त्यामुळे महाराज हे माझ्यासाठी फक्त इतिहास नाही, तो रोजच्या आयुष्यात दिशा देणारा आधार आहे. दादा, माझा पुढचा प्रश्न आहे, महाराजांवर लिहू इच्छिणाऱ्यांना, नव्या लेखकांना तुमचा सल्ला काय असेल? महाराजांवर लिहायचं असेल ना तर महाराजांना समजून घेतलं पाहिजे. म्हणजे एक किस्सा सांगू इच्छितो, खूप छान आहे. की इतिहासकार शिवाजी सावंत हे बाबासाहेबांना भेटायला गेले आणि गप्पा रंगल्या इतिहासावर. वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये महाराजांची जर्नी सगळी सुरू झाली, प्रवास तो. आणि सहज शिवाजीराव सावंतांनी बाबासाहेबांना विचारलं की महाराजांच्या निधनाच्या वेळी कोण कोण हजर होतं. तर म्हटलं की असं काही इतिहासात स्पेसिफिक पुरावा नाही आहे विशिष्ट असा, पण हजर असतील कुटुंबातले ज्येष्ठ सरदार वगैरे हजर असतील. तर म्हटले त्यावेळी हिरोजी फर्जंद हे पण सरदार होते का हजर तिथे? तर ते म्हटले हां होते ना, तेही हजर होते. तर त्यानंतर त्यांनी विचारलं की हिरोजी फर्जंद हे तेच ना, आग्र्याहून सुटकेच्या वेळी महाराजांच्या बिछाण्यावर प्रति महाराज म्हणून झोपले होते. म्हटले हां तेच सरदार. म्हटले ओ अच्छा. मग नंतर काय घडलं? बाबासाहेब म्हणाले की महाराजांनी सगळ्यांना सांगितलं मला परमेश्वराची तपश्चर्या करायची आहे, आपण सर्वांनी या. आणि सगळे तिथून निघू लागले. तर निघताना हिरोजी फर्जंद हे सगळ्यात शेवटी निघाले होते का? म्हणजे असे काय पुरावा नाही, पण निघाले असतील. तर बाबासाहेब तुम्हाला काय वाटतं, हिरोजी फर्जंदांनी मागे वळून एकदा महाराजांकडे पाहिलं असेल का? म्हटले असं काही ठोस तर असं काही आहे नाही. आता बघा तुम्ही, इथे ना इतिहासकार संपतो आणि कादंबरीकार कसा जागा होतो. की शिवाजीराव सावंत म्हणाले बाबासाहेबांना की नक्की हो, मला मनापासून वाटतं की हिरोजी फर्जंद यांनी वळून महाराजांकडे नक्की पाहिलं असेल आणि त्यावेळी म्हणाले असतील की त्यावेळी तुमच्या गादीवर प्रति महाराज म्हणून मी झोपलो होतो, आज मला तुमच्या या मृत्यूच्या बिछाण्यावर मला परत एकदा झोपू द्या महाराज, ही वेळ मला निभावू द्या. जे ही निष्ठा आहे. आणि या सगळ्या असं लिहिल्यानंतर जे अंगावर जे म्हणतो ना आपण शहारे येतात, ते तशा प्रकारचं लिखाण करावं असं मला वाटतं मनापासून. आणि कसं आहे, या पॉडकास्टच्या शेवटला मला फक्त एवढंच सांगावं असं वाटतं प्रथमेश, की सध्याच्या व्यस्त जीवनात बिझी शेड्यूलमध्ये आहे ना, सोशल मीडियामध्ये इतकं आपण गुंतलो आहे ना, की खऱ्या अर्थाने आपण महाराजांना वाचत नाही आहोत. तर येणाऱ्या पिढ्यांनी आणि सर्वांनीच मला असं वाटतं की महाराज मनापासून वाचले पाहिजे. महाराज मनापासून वाचले आणि नुसतं फक्त ते लढाया वगैरे शौर्य म्हणून नाही, तर महाराजांचे जे मूल्य आहे खऱ्या अर्थाने महाराज हे वाचले गेले पाहिजे. आणि हेच तुमच्या पॉडकास्टमार्फत मी फक्त एवढं शेवट करताना एक छान वाक्य आहे चंद्रहास यांचं, की वारसा अभिमानाने मिरवला की त्याचं आपोआप जतन होतं. आणि म्हणून वारसा जपा आणि अभिमानाने मिरवा. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. तर मित्रांनो, सर्व प्रश्न झालेले आहेत आणि खूप सुंदर असा पॉडकास्ट झाला. तर पल्लवीताईंनी आणि गिरीशदादांनी खूप सुंदर असं उत्तरं दिली आहेत प्रश्नांची आणि खूप सुंदर असा पॉडकास्ट झालेला आहे. तर जास्तीत जास्त लोकांनी शेअर करा, बघा. तुम्हाला आवडला तर कमेंटमध्ये मला नक्कीच तुमच्या प्रतिक्रिया सांगा. आणि तुम्हालाही आपल्या पॉडकास्टवरती यायचं असेल तर व्हिडिओच्या खाली मी तुम्हाला गुगल फॉर्मची लिंक आणि इंस्टाग्राम आय डी देणारच आहे. नक्कीच तुम्ही मला तिकडे जाऊन DM करू शकतात आणि तुमचंही काही असे मनोरंजक किस्से किंवा जे तुमचे आध्यात्मिक विषय वगैरे असतील ते घेऊन आपल्या नवीन पॉडकास्ट चॅनलमध्ये आपण भेटूच. आणि तोपर्यंत तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ.